तुमच्या घरी सुद्धा लहान मुलं आहेत आणि त्यांना मार्केटमधले डोनट फार आवडतात. तर यानंतर तुम्ही कधीही मार्केटमधून डोनट न आणता एकदा ही रेसिपी फॉलो करून बनवून बघा. तुमचे डोनट एकदम परफेक्ट बनतील, मार्केटपेक्षाही भारी बनतील, हे माझी गॅरंटी आहे. एकदा का ही रेसिपी तुम्ही घरात ट्राय केली, त्यानंतर मुलं एवढे खुश होतील आणि वारंवार तुम्हाला ही डोनट रेसिपी घरात बनवावी लागेल, एवढे छान बनतात. तर सगळ्यात आधी आपल्याला ईस्ट इथे आपल्याला फर्मेंट करून घ्यायचे, फुलवून घ्यायचं आहे ईस्टला. त्यासाठी इथे मी अर्धा कप इतकं कोमट पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचा इतकं साखर, पाव चमचा मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं याला मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 10 मिनिटासाठी याला फुलवून घ्यायचं आहे. 10 मिनिटात हा छानपैकी फुगतो. त्यानंतर आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे डोनटसाठी. तर बघा इथे फक्त 10 मिनिटं झालेत. खूप जास्त वेळ झालेला नाही. पण कधी-कधी कोणत्या वेळेला ईस्ट बरोबर नसतो, जुना झालेला असतो, त्यावेळेला थोडंसं जास्त पण वेळ लागू शकतो. तर ईस्ट आपला इथे फुगलेला आहे छान. तर आता लगेच आपण डो तयार करून घेऊया. तर एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 कप इतकं मैदा घ्यायचा आहे. इथे ना भरपूर लोकांना असं वाटतो का मैदा हेल्थसाठी चांगला नाहीये. पण मुलं जे बाहेरचे पदार्थ खातात ते तर खूपच खराब असतात. त्यापेक्षा तुम्ही घरामध्ये बनवून बघा. एकतर घरात बनवलेले आपण चांगले इन्ग्रीडियंट्स वापरतो, मैदा पण चांगल्या क्वालिटीचा वापरतो. त्यासाठी मार्केटपेक्षा घरची गोष्ट कधीही चांगली असते. तर बघा एका बाउलमध्ये मी 2 कप इतकं मैदा ॲड केलेला आहे आणि ईस्टवाला पाणीसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला 2 चमचा इतकी दही ॲड करायची आहे. दही एकदम आंबट घ्यायची नाही. छान अशी गोडसर दही असते की नाही एकदम फ्रेश, ती दही घ्यायची आहे. ते ॲड केल्यानंतर थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊया. म्हणजे आपल्याला याच्यात किती दूध लागणार आहे ते आपल्याला व्यवस्थित कळेल. तर बघा इथे मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडं-थोडं दूध ॲड करून छान असा सॉफ्ट इथे डो तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त सॉफ्टही नाही आणि खूप जास्त हार्डही नाही. छान असा जसं आपण पोळीचा पीठ लावून घेतो की नाही, तसंच पीठ आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी थोड्या-थोड्या क्वांटिटीमध्ये दूध घेऊन छान असं सॉफ्ट इथे पीठ लावून घेतलेलं आहे. एकदम हार्डही नाही आणि खूप जास्त सॉफ्टही नाही. अशा पद्धतीचं पीठ इथे मी लावून तयार केलेलं आहे. तर बघा 1 कपमधलं दूध इथे फक्त मी पाव कप इतकं दूध वापरलेलं आहे. बाकीचं दूध तसंच्या तसं आहे. तो बाजूला ठेवून घेऊया. तर एक आपण इथे बोर्ड घेतलेला आहे. चॉपिंग बोर्डवर मी करून घेणार आहे याला. तर अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला आधी सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्ट्रेच अँड फोल्ड आपल्याला त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे पिठाला. तर बघा इथे मी थोडंसं याला सॉफ्ट करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं बटर घेतलेलं आहे. बटर थोडंसं फ्रीजमध्ये असल्यामुळे थोडंसं हार्ड आहे. पण तो आपण जसं पिठाला मळून घेऊ तसं तो एकदम सॉफ्ट होऊन जाईल. तर बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ छानपैकी स्ट्रेच अँड फोल्ड अशा पद्धतीने इथं पिठाला करून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा बोर्ड आणि हात क्लीन होत नाही, तोपर्यंत आपल्याला इथं अशा पद्धतीनं करायचं आहे. एकदम ईझी स्टेप आहे. खूप काही हार्ड नाहीये, पण दिसायला असं वाटतं की खूप जास्त वेळ लागेल. पण अगदी 15 ते 20 वेळेस तुम्ही जर अशा पद्धतीनं करणार ना, तर पटकनच बनून तयार होतो हा डो. खूप काही जास्त वेळ लागत नाही. तर बघा माझा हात क्लीन झाला आहे, बोर्ड पण पूर्णपणे क्लीन झालाय आणि पीठ बघा किती सॉफ्ट झालंय. एकदम मुलायम असा पीठ इथे तयार झालेला आहे. आता व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घेऊया. आणि ज्या बाउलमध्ये मी पीठ भिजवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप लावा किंवा बटर लावा आणि बटर लावल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हा जो डो आहे तयार करून घेतलेला, तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त 1 तास लागतो किंवा तुम्ही आधी ही सगळे डोनट तयार करून सुद्धा फुगवण्यासाठी ठेवू शकता. पण मी तसं न करता आधी मी व्यवस्थित पीठ फुगवून घेणार आहे, त्यानंतर डोनट बनवायला घेणार आहे. तर फक्त आपल्याला हा 1 तास बाजूला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण लगेच डोनट बनवायला घेऊया. तर बघा इथे 1 तास झालाय. जवळ 1 तास पण नाही, 1 तासाला थोडंसं कमीच वेळ होतं आणि बघा मी आता डोनट बनवून घेणार आहे. तर किती एअरी, किती छान असा इथे पीठ फर्मेंट झालेला आहे. मी फर्मेंटच म्हणते याला. तुम्ही काय म्हणता याला तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर पीठ छान फुगलेलं आहे. आता व्यवस्थित मी परत त्याला सॉफ्ट करून घेणार आहे आणि आता लगेच आपण याला डोनट बनवून घेऊया याचे. तर थोडंसं आपण सॉफ्ट करून घेऊया. छान असं सिलेंडर शेपमध्ये याला करून घेणार आहे. म्हणजे एका शेपमध्ये आपल्याला कट करता येईल. थोडंसं सुक्कं पीठ लावून घ्यायचंय वरून. अशा पद्धतीने छान सुक्कं पीठ लावायचं मस्त असं आणि असं राउंड-राउंडमध्ये छान सिलेंडर शेपमध्ये करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला कट लावून घ्यायचं आहे. तर बघा एका साइडचे कट करा. इथे ना माझ्याकडून थोडीशी चूक झाली, की मी इथे एकदमच छोटे-छोटे गोळे तयार करून घेतले आणि मग परत मला ना 2 गोळ्याचं 1 बनवून घ्यावं लागलं डोनट. त्यासाठी असं न करता एकाच वेळेला छान मोठे-मोठे कट करून घ्या, म्हणजे तुम्हाला डोनट बनवायला सोपे जाईल. तर बघा मी काय केलं, एक तिथला पेढा घेतला, छानपैकी त्याला टक करून खालच्या बाजूने अशा प्रकारे सॉफ्ट करून घेतलाय पेढ्याला. तुम्ही असंच करा. मी जसं दाखवतेय तसं नका करू, कारण मी हे 2 पेढे घेतले आहेत. तुम्ही एकच पेढा घ्या, व्यवस्थित त्याला हाताने सॉफ्ट करून घ्या, खालच्या बाजूने छान टक करून घ्या
आणि अशा पद्धतीने आपल्याला एक-एक करून सगळे डोनट इथे बनवून घ्यायचे आहेत. तर बघा मी 2 पेड्यांना असं कट करून घेतलेलं आहे आणि जवळपास दीड पेढा घेतलेला आहे आणि छानपैकी त्याला राउंड करून व्यवस्थित त्याला सॉफ्ट करून घेतलेलं आहे. खालच्या बाजूने टक करून घेतलेलं आहे. म्हणजे एकदम सुंदर, स्पॉन्जी आणि छान हलका-फुलका डोनट आपल्या इथे बनवून तयार होईल. असेच एक-एक करून मी सगळे डोनट इथे रेडी करून घेणार आहे. तर बघा आपले डोनट इथे रेडी झालेले आहे. छानपैकी राउंडमध्ये एकसारखे डोनट इथे मी तयार केलेले आहेत. आता ना आपल्याला याला हाताने किंवा एखाद्या प्लेटने छानपैकी असं फ्लॅट करून घ्यायचं आहे खूप जास्त मोठे डोनट करायचे नाहीत. छान छोटे-छोटे आकार जशी एकदम छोटी पुरी असते की नाही, तेवढ्याच आकाराचे आपल्याला डोनट इथं फ्लॅट करून घ्यायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेला आपण डोनट अजून फुलतील ना, त्यावेळेला खूप जास्त मोठे होतात. तेवढे मोठे पण छान दिसत नाही. छान असे मीडियम साइजचे जसे मार्केटमध्ये मिळतात की नाही, त्या साइजचे आपण डोनट इथे बनवून घेणार आहोत. तर बघा आपले सगळे डोनट इथे रेडी झालेले आहेत. छान डोनट तयार झालेत. आता मी सगळे युनिरॅपवर ठेवून घेतलेले आहे. तुम्ही बटर पेपर सुद्धा वापरू शकता. म्हणजे चिकटणार नाही त्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे. तर बघा इथे मी छानपैकी वापरून घेतलेलं आहे. आता सगळे दूर-दूर ठेवून घेऊया कारण हे परत फुलणार आहे. फुलल्यानंतर एकमेकाला चिपकतील तर व्यवस्थित निघणार नाही म्हणून थोडंसं डिस्टन्समध्ये याला दूर-दूर ठेवून घ्यायचं आहे. वरून थोडंसं परत प्रेस करा. व्यवस्थित एका साइजमध्ये त्यांना फ्लॅट करून घ्या. आता बघा इथे मी कट सुद्धा करून घेणार आहे. तर इथे बघा मी नोझलचा वापर केलेला आहे. छान नोझल घ्या एक मोठ्या साइजची. त्याला सेंटरमध्ये ठेवा आणि कट करून घ्या. म्हणजे एकदम सेम टू सेम डोनट सारखे तयार होतील. तुमच्याकडे जर नोझल नसेल ना, तर एखादी कशाचं तरी झाकण घ्या. छोट्या साइजचं झाकण घ्या आणि त्या झाकणाने करून घ्या. तर बघा इथे मी सगळे डोनट तशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे. कॅव्हिटी बनवून घेतलेली आहे आणि जे सगळे उरले होते ना, त्याच्यावरचे जे कॅव्हिटीवरचं निघालेलं होतं ना, ते सगळ्यांचं मी एक छोटूसं डोनट पण इथे बनवून घेतलेलं आहे. आता याच्यावरून एक रुमाल ठेवायची आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी असंच याला रेस्टवर ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला लगेच इथे डोनट फ्राय करायचे आहेत. तर बघा अशा प्रकारचं एक फ्राय पॅन घ्या म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित तळले जातील आपले डोनट. छानपैकी त्यांना स्पेस मिळेल. खोल कढई घेऊ नका. खोल कढईमध्ये व्यवस्थित तळता येत नाही डोनट. त्यासाठी अशी पसरट एखादी कढई असेल किंवा पॅन असेल ते घ्या. त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होण्यासाठी ठेवून घेतलं आहे. आता एक-एक करून सगळे डोनट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी डोनट हाताने इझिली उचलून घेऊ शकते. एवढे छान डोनट इथे तयार झालेले आहेत. आता बघा इथे तेल गरम झालंय. आपण कशा पद्धतीने इथे डोनट फ्राय करू शकतो, तेलामध्ये कसं टाकायचं डोनट ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. एक अशी फ्लॅट पळी घ्यायची, चम्मच घ्यायचं, त्याच्यावर असं डोनट ठेवून घ्यायचं आहे. त्या सगळ्यात आधी जो सगळ्यात छोटा डोनट होता ना, तो मी फ्राय करून घेणार आहे. तर तेल आधी छान गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे डोनट ठेवून घ्यायचे. हलक्या हाताने पळीने त्यांना एक साइड व्यवस्थित कलर आल्यानंतर पलटवून घ्यायचं आहे. जोपर्यंत एका साइडला छान कलर येत नाही, तोपर्यंत पलटवायची घाई करायची नाही. तर बघा हा सगळ्यात छोटा जो डोनट होता आपला फ्राय करून तयार झालाय. आता मी तुम्हाला बाकीचे सगळे डोनट तसेच तळून दाखवणार आहे. अजून एक इथे दुसरी पद्धत सुद्धा दाखवते. जसं युनिरॅपवर आपण ठेवलेलं आहे बटर पेपरवर, तो बटर पेपर कट करायचं आणि त्याच्या सहित त्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित आपला जो बटर पेपर आहे तो निघला जातो बघा अशा प्रकारे निघतो. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आता बघा ही सुद्धा मी तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा इझिली करू शकता, तळून घेऊ शकता. अजून एक सांगते बघा, एक-एक डोनट उचलायचं, पळीवर ठेवायचं, हलक्या हाताने तेलामध्ये सोडत जायचं. ही पद्धत सुद्धा सगळ्यात सोपी आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा सगळे डोनट इथे फ्राय करून घेऊ शकता. तर मी तुम्हाला 2-3 पद्धत सांगितलेलं आहे. तुम्हाला जशी आवडते तुम्ही त्या पद्धतीने किंवा कोणती सोपी वाटते त्या पद्धतीने डोनट फ्राय करून घेऊ शकता. तर आता काय करायचं सगळे डोनट टाकल्यानंतर छान त्यांना आलटून-पलटून दोन्ही साइडने मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी मी जो डोनट टाकलेला आहे त्याला छान कलर आलेला आहे. तो मी काढून घेते. बाकीचे 3 आपण तसेच फ्राय करून घेऊया. तर बघा एका साइडनं छान कलर आलेला आहे. आता मी यांना पलटवून घेतलेलं आहे. असं दोन्ही बाजूनी एकसारखा कलर आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला डोनट इथे फ्राय करायचे आहेत. तर बघा इथे डोनट छान मस्त लालसर झालेले आहे. छान गोल्डन कलर आलेला आहे. एकदम क्रिस्पी असे डोनट इथे तयार झालेत. बाहेरून क्रिस्पी, आतमधून एकदम सॉफ्ट, जाळीदार, स्पॉन्जी असे डोनट इथे तयार झालेत. तर मी हे सगळे डोनट काढून घेतले आहेत. तर आपली पहिली बॅच इथे फ्राय करून झालेली आहे डोनटची. आता लगेच दुसरे सुद्धा टाकून दाखवते तुम्हाला. पळीवरच टाकून दाखवते. एक-एक उचलत जायचं, पळीवर ठेवायचं, हलक्या हाताने तेलामध्ये पळी आपली सोडायची बघा अशा पद्धतीने. तर असेच एक-एक करून आपल्याला सगळे डोनट इथे फ्राय करायचे आहेत. आहे की नाही एकदम सोपी पद्धत. तर असंही करा किंवा डायरेक्ट तुम्ही बटर पेपर कट करा आणि ते बटर पेपर सहित तेलामध्ये तळून घ्या. आता पलटवून घेऊया. तर अशा हलक्या हाताने यांना पलटवून घ्यायचं आहे. मस्त दोन्ही बाजूनी छान गोल्डन कलर क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. आणि फार वेळ लागत नाही. कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही भरपूर सारे डोनट इथे बनवून तयार करू शकता.
तर ही दुसरी बॅचसुद्धा इथे मी फ्राय करून घेतलेली आहेत. असेच आपल्याला सगळे डोनट इथे फ्राय करायचे आहेत. आहे की नाही एकदम सोपे. तर इथे मी अशाच पद्धतीने सगळे डोनट बनवून घेतलेलं आहे. तर इथे मी 2-3 बॅचमध्ये थोडे-थोडे करून सगळे डोनट फ्राय करून घेतलेले आहेत आणि आपले डोनट इथे रेडी झाले आहेत. तुम्ही याला ना सुपर फाईन जी शुगर असते की नाही त्याच्यामध्ये सुद्धा कोट करून व्यवस्थित असं तयार करून खाऊ शकता, मुलांना देऊ शकता. पण आज मी तुम्हाला चॉकलेटमध्ये कसं डीप करायचं, जसे मार्केटमध्ये मिळतात तसे कसे बनवायचे ते बघूया. सगळ्यात आधी तर तुम्ही डोनट बघा किती फ्लफी, किती स्पॉन्जी आणि किती छान टम्म फुगले आहेत. मस्त असे जाळीदार डोनट तयार झालेत. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे मिल्क चॉकलेट घ्यायचे. तुम्ही इथे डार्क चॉकलेट सुद्धा घेऊ शकता. डार्क कंपाऊंड किंवा मिल्क कंपाऊंड. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही चॉकलेट इथे वापरू शकता. तर इथे मी मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपण याला कट करून घेऊया आणि इथे आपल्याला मोजून घ्यायची गरज नाही. जेवढे डोनट आहेत त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे आहे. तर जवळपास इथे 2 कप इतकी चॉकलेट असेल तेवढी मी कट करून घेतलेली आहे. बारीक-बारीक कट करून घेतल्याने पटकन मेल्ट होते. त्यासाठी इथे मी आधी बारीक कट करून घेतलेली आहे चॉकलेट. एका बाउलमध्ये ॲड करायचं आहे आणि डबल बॉयलरने आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे मेल्ट करून घेऊ शकता. पण माझ्याकडे नाहीये म्हणून मी इथे डबल बॉयलरने करून घेणार आहे. तर बघा इथे मी पूर्ण चॉकलेट बाउलमध्ये ॲड केलेली आहे. इथे पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाउल ठेवायचा आहे आणि चॉकलेट आपल्याला पूर्णपणे लिक्विडी फॉर्ममध्ये येईपर्यंत मेल्ट करून घ्यायचे आहे. तर इथे कंटिन्युअसली थोडंसं आपल्याला मिक्स करायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊ द्यायचं नाही. आणि इथे आपली चॉकलेट छानपैकी मेल्ट झालेली आहे. आता काय करायचं बघा, थोडीशी थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला डोनट डीप करायचं आहे. एक डोनट घ्यायचं, जेवढं आपल्याला डीप करायचं आहे, तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान चॉकलेट लागली पाहिजे त्या पद्धतीने ते डीप करायचं आहे. आणि आपला पहिला डोनट इथे मी छान लावून घेतलेला आहे. अजून एक लावून दाखवते बघा. थोडंसं जास्त डीप करायचं म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित अर्धा डोनट आपला चॉकलेटमध्ये डीप झाला पाहिजे. तर बघा हे दुसरं, तिसरं पण लावून दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळ्या डोनटवर चॉकलेट लावून घ्यायचं आहे. बघा हे तिसरं, चौथं पण मी लावून घेतलेलं आहे. एक डोनट घ्यायचं, त्याच्यामध्ये डीप करायचं, अर्धं डोनट डीप करायचं. म्हणजे दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला तर अप्रतिम लागते. एकदा नक्की घरात ट्राय करा आणि मग मला कमेंट करा. खरंच तुमचे डोनट जमलेत की नाही? तुम्हाला आवडले की नाही? मुलांना तर खूप जास्त आवडेल, एवढे छान बनतात. तर वरून ना माझ्याकडे थोडेसे केकवर टाकण्यासाठी व्हाईट आणि गोल्डन बॉल्स होते. ते मी थोडेसे गार्निशिंग करून घेतलेली आहे. आणि आता तुम्ही बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते एक डोनट. किती स्पॉन्जी, किती छान फ्लफी, एकदम हलका-फुलका डोनट इथे बनवून तयार झालेला आहे. जसं आपण मार्केटमधून आणतो की नाही, त्यापेक्षाही भारी आणि त्यापेक्षाही छान डोनट इथे मी तयार केलेला आहे. एकदा तुम्ही जाळी बघा या डोनटची, किती छान तयार झालेला आहे. जर तुम्हाला असे डोनट घरात बनवायचे असेल, तर रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.